नमस्कार, मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमी मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। तर आजचा आपला विषय असणार आहे तो म्हणजे भेंडवळ घटमांडणीवरती अनिसने म्हणजेच की अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काय त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे याच्यावरती ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे। कारण दरवर्षी जे आहे सुमारे 350 वर्षापासून चालत आलेली जी परंपरा आहे भेंडवळच्या घटमांडणीची ती आज सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे आणि दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी या भेंडवळच्या घटमांडणीची मांडणी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याची भाकिते म्हणजेच की भविष्यवाणी वर्तवल्या जाते। तर याच्यावरती दरवर्षी अनिस जे आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे आपले मत व्यक्त करत असते। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्या ठिकाणी वेगवेगळे म्हणणे असते, तर नेमके त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं काय आहे हे या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ। तर हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन जे आहेत माहितीपूर्ण अपडेट्स, माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी बघायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी जे आहे भेंडवळची घटमांडणी वेगवेगळी भाकिते त्या ठिकाणी वर्तवत असते। म्हणजेच की यावर्षीचा पावसाळा कशा प्रकारचा राहील, पावसाळ्याचे 4 महिने कशा प्रकारचे जातील, त्याच्यानंतर जे आहे यावर्षीची राजकीय परिस्थिती काय राहील, राजा कायम राहील का राजा बदलेल, अशा प्रकारची भाकिते वर्तवती। आर्थिक भाकिते सुद्धा त्या ठिकाणी वर्तवली जातात। त्यानंतर पीक परिस्थिती कशी राहील हे सुद्धा वर्तवलं जातं। म्हणजेच की कोणतं पीक कशा प्रकारचं येईल, कोणत्या पिकाला भाव असेल, कोणत्या पिकाची नासाडी होईल हे सुद्धा भविष्यवाणी त्या भेंडवळच्या घटमांडणीमध्ये करण्यात येते। तर हे जे आहे याच्यावर अनिसचं असं म्हणणं आहे की हे जे आहे हे एक प्रकारचं थोटांड आहे, म्हणजेच की ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे, याला कुठल्याच प्रकारचा वैज्ञानिक अशा प्रकारचा आधार नाहीये आणि ही जी आहे ही नुसती अंधश्रद्धा म्हणून त्या ठिकाणी पाळली जात आहे ही परंपरा। त्यामुळं याच्यावरती शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये, जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा अनिसकडनं त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे। कारण त्यांच्या म्हणण्यानुसार जे आहे की कोणत्या पण गोष्टीची आता बघितलं तर प्रॉबेबिलिटी असती, 50-50% प्रॉबेबिलिटी असती। आपण कुठले पण एक भविष्यवाणी किंवा एखादा कुठला पण अंदाज आपण त्या ठिकाणी बांधला तर तो 50% खरा पण ठरू शकतो, 50% खोटा पण ठरू शकतो। त्यामुळे त्याची 50-50 प्रॉबेबिलिटी त्या ठिकाणी असती। त्यामुळं कोणी सुद्धा असा अंदाज सांगेल आणि तो खरा ठरेल नाहीतर नाही ठरेल असं त्याच्या प्रकारचा 50% त्याच्यावरती अवलंबून असतं। तर असं प्रकारचं त्या ठिकाणी अनिसचं म्हणणं आहे। त्या ठिकाणी जे आहे अनिसचं त्या ठिकाणी थेट शेतकऱ्यांना आव्हान आहे की कोणत्याच शेतकऱ्याने भेंडवळच्या घटमांडणीवरती विश्वास ठेवू नये, भेंडवळच्या घटमांडणीनुसार आपल्या पिकाचं, आपल्या शेतीचं त्या ठिकाणी नियोजन करू नये आणि आपल्या शेतीचं नुकसान करून घेऊ नये असं देखील त्या ठिकाणी अनिसच्याकडनं म्हणणं आहे। कारण त्या ठिकाणी जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे भाकिते केली जातात, त्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ ठेवले जातात, रात्रभरासाठी तो घट त्या ठिकाणी सोडला जातो। तर त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की रात्रभरामध्ये त्या ठिकाणी मुंग्या किडे वगैरे त्या घटात येतात, त्या सुद्धा ते जे असेल कुरडी, सांडोळी हे खाद्यपदार्थ, तेलकट पदार्थ ठेवले जातात हे खातात। त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी वेगवेगळे जनावरे, कुत्रे वगैरे, गायी वगैरे असे येऊन ते सुद्धा त्या ठिकाणी खाऊ शकतात, ते घटामध्ये बदल घडवू शकतात। त्यामुळं हा काही कुठल्या प्रकारचा चमत्कारिक बदल नसून हा एक प्रकारचा जो आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या जनावरांकडनं, वेगवेगळ्या किड्या मुंग्यांकडनं करण्यात आलेल्या त्या ठिकाणी हा बदल असतो। त्यामुळे याला तुम्ही खरं मानू नये असं त्या ठिकाणी अनिसचं म्हणणं आहे। कारण या गोष्टीला कुठल्याच प्रकारचा वैज्ञानिक आधार असा नाही। तर यावर बोलताना आपल्यासोबत जे आहेत अनिसचे जिल्हा संघटक प्रमोद टाले यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, यांचा आपण इंटरव्ह्यू घेतलेला आहे। तेव्हा त्यांनी बोलताना जे आहे भेंडवळच्या घटमांडणीबद्दल आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं। कशा प्रकारे जे आहे भेंडवळची घटमांडणी एक थोटांड आहे हे त्यांनी त्या ठिकाणी पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यावरती अनिस संघटनेचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर जे आहेत जिल्हा सदस्य जे आहेत कौलकार सर, अनिस या संघटनेचे कौलकार सर यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत। आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, त्या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत बोललो, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जे आहे भेंडवळच्या घटमांडणीवरती नेमकं अनिसचं मत काय हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी जे आहे आपण अनिसचे जिल्हा संघटक प्रमोद टाले आणि कौलकार सर यांचं त्यांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत। भेंडवळच्या घटमांडणीला कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही।
निव्वळ कपोकल्पित पद्धतीने ते लोक भाकिते सांगतात. असं सांगितलं जाते का त्यांना नीलावती विद्या प्राप्त आहे. नीलावती विद्या जर प्राप्त असेल आणि असे जर भाकिते सांगता येत असतील तर आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 25 लाखाचं बक्षिसाचं त्यांनी आव्हान स्वीकारावं आणि अजून 25 लाख मी स्वतःसुद्धा द्यायला तयार आहे. लॉ ऑफ प्रॉबॅबिलिटीनुसार कोणी कोणतीही भाकिते सांगितली तरी ती 50% खरी ठरण्याची शक्यता असते. मागच्या वर्षी भाकिते त्यांनी सांगितले होते की तूर आणि गहू याची पिकं उत्तम येतील, परंतु दोन्ही पिकं हे नाममात्र पद्धतीने आलेली आहेत. कापूस साधारण सांगितलेला होता. या जळगाव तालुक्यात कापसाचं पीक नगण्य पीक आलं. पर्जन्यमानाचे आकडेसुद्धा कितीतरी चुकीचे ठरतात. आमच्याकडे 2003 पासून सर्व भाकितांचा आम्ही बारकाईने अभ्यास करत आहोत. कितीतरी भाकितं चुकीची ठरलेली आहेत. मे 2004 अटल बिहारी वाजपेयी हे म्हणजे राजा कायम राहील असं भाकीत सांगितलं होतं, परंतु 15 दिवसात मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. 2008 पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही असं सांगितलं होतं, परंतु 26/11 हल्ला झाला मुंबईमध्ये, सर्वांना माहीत आहे. तर अशा प्रकारची कितीतरी भाकितं चुकीची ठरतात, परंतु चुकीच्या ठरलेल्या भाकिताचा कोणीही बारकाईने अभ्यास करत नाही. जी काही नाममात्र भाकिते खरी ठरतात त्याचा फार मोठ्या प्रमाणात उदो केला जातो, त्याला प्रसिद्धी दिली जाते. अशा चुकीच्या भाकितांमुळे संशोधक वृत्ती जी आहे ती कमी होते आणि लोक कर्मवादावर अवलंबून राहतात, नशिबावर अवलंबून राहतात. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जो कायदा पास झालेला आहे त्या कायद्याच्या विरोधात हे लोक भाकिते सांगतात. त्यांना अटक होऊ शकते. त्यांच्यावर जर त्या गुन्ह्यानं अन्वय जर गुन्हे दाखल केले तर त्यांना अटक होऊ शकते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी अशा प्रकारची चुकीची भाकिते करू नयेत आणि जनतेने सुद्धा त्यावर विश्वास ठेवू नये. असल्याने राजा अटल बिहारी कायम राहील असं सांगितलं होतं, परंतु 15 दिवसातच काँग्रेसचे मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. मे 2007 घटात अज्ञात पशूच्या पावलामुळे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, सुनामी, भूकंप यामुळे देशाला धोका सांगितला होता. प्रत्यक्षात देशात कुठेच असं काही घडलं नाही. मे 2008 करडी स्थिर असल्याने देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत राहील असं सांगितलं होतं, परंतु त्याच वर्षी मुंबईत 26/11 हल्ला. मे 2011 पुरी गायब असल्याने पृथ्वीचा विनाश होईल असं सांगितलं होतं, परंतु पृथ्वी पूर्णपणे आधी शाबूत आहे. नमस्कार, मी प्रमोद टाले, जिल्हा संघटक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुलढाणा. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यामधल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ या गावी घट मांडणी केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस त्या घटमांडणीच्या आधारे काही भाकितं केल्या जातात. आता ही जी भाकितं असतात ही भाकितं विशेषतः पर्जन्याविषयी असतात, पीक पाणी कसं राहील त्याच्याविषयी असतात, कोणत्या पद्धतीची पिकं कशा पद्धतीने येतील याच्या पद्धतीचं भाकितं असतात, एकंदर राजकीय परिस्थितीच्या संबंधातली भाकितं असतात, संरक्षणाचे काही महत्वाचे मुद्दे त्याच्या संदर्भातले भाकितं असतात आणि एकंदरच पृथ्वीवरती कुठली संकट येणार आहेत याच्या पद्धतीची भाकितं या मांडणीमध्ये केल्या जातात. आता ही जी घट मांडण्याची पद्धत आहे ती साधारणतः अशी आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी वाघ परिवाराच्या माध्यमातून एक घट म्हणजेच मडकं शेतामध्ये ठेवलं जातं आणि त्या मडक्यामध्ये विविध खाद्यपदार्थ, त्यामध्ये कुरडई असेल, पापडी असेल, करंजी असेल, विविध धान्य असतील आणि राजाचं प्रतीक म्हणून पान सुपारी ठेवल्या जाते आणि मग रात्रभर ते तसंच ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस जाऊन अनेक लोकांच्या सह त्याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत हे बदल पाहिल्या जातात आणि त्या बदलांच्या आधारावरती मग भाकितं केल्या जातात. आता ही जी पद्धत आहे ही पद्धत अतिशय जुनी आहे, परंपरेने आलेली आहे. अशा पद्धतीचा दावा वाघ कुटुंबाकडनं केला जातो. साधारणतः 300-350 वर्षापूर्वी वाघ कुटुंबाचे जे पूर्वज आहेत त्यांचं नाव रामचंद्र महाराज, त्यांनी याची सुरुवात केली असं म्हटलं जातं. त्यांना निळावंती नावाची विद्या आत्मसात होती. आता ही निळावंती नावाची विद्या म्हणजे काय तर पशु पक्ष्यांची भाषा त्यांना समजत होती, अशा पद्धतीचा दावा या कुटुंबाकडनं केला जातो. आणि मग
त्यांचीच परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतात आणि त्या पद्धतीची मांडणी दरवर्षी अक्षय तृतीयेला केल्या जाते. आता या घट मांडणीला आणि त्यांच्या भाकितांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळते. मोठ्या प्रमाणावर लोक ते बघण्यासाठी उत्सुक असतात. विविध माध्यमांमधून त्याच्याबद्दलची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केल्या जाते. अशा पद्धतीची ही भाकितं बुलढाणा जिल्ह्यामधली अतिशय प्रसिद्ध आहे. पण एकंदरच विचार केला तर ही जी पद्धत आहे ही अतिशय अशास्त्रीय पद्धत आहे. त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. एका घटाच्या मध्ये जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीच्या अनुषंगानं, त्याच्यावरती झालेल्या बदलाच्या अनुषंगानं अख्ख्या पृथ्वीचं भविष्य तुम्हाला कळेल वर्षभरातलं असं मानणं मात्र हास्यास्पद आहे. अनेक गोष्टी हास्यास्पद आहेत त्याच्यामधल्या. राजा कोणाला म्हणावं, त्याच्यामधली जी सुपारी आहे ती ही राजाचं प्रतीक आहे. आता भारतासारख्या लोकशाही देशामध्ये राजा तर कोणी राहिलेलाच नाही. मग राजा कोणाला म्हणायचं, तर लोक पंतप्रधानांना राजा म्हणतात आणि मग पंतप्रधानांचं पद कायम राहील नाही राहील अशा पद्धतीचं भाकीत मग त्याच्यातनं केल्या जातात. पीक पाणी कसं राहील, पर्जन्य कसं राहील, कोणत्या महिन्यामध्ये पाऊस कसं राहील, एकंदरच पृथ्वीवर कुठली कुठली संकट येणार आहेत अशा पद्धतीचं भाकीतं या माध्यमातून केल्या जातात, जी अतिशय हास्यास्पद आहेत. त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही आणि ही स्थलकाल सापेक्ष नाही आहेत. म्हणजे आता पृथ्वीवरती वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं पर्जन्याचं प्रमाण असतं, तर ते हे एकंदरीत कोणतं गृहीत धरायचं या मांडणीच्या आधारे हे काही स्पष्ट होत नाही. अतिशय अस्पष्टपणे, अतिशय मोघम पद्धतीने ही सगळी भाकितं केल्या जातात आणि लोक श्रद्धेपोटी त्याच्यावरती विश्वास ठेवतात. काही लोक असाही दावा करतात की त्याला वैज्ञानिक आधार जरी नसला तरी एक शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याचं काम त्याच्यातनं होतं. पण हा दावा अतिशय चुकीचा आहे. अशा पद्धतीचा कुठलाही मानसिक आधार शेतकऱ्यांना मिळत नाही. उलट शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या मांडणीच्या आधारे झालेलं दिसतं. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मागच्या 20-25 वर्षापासून आम्ही ह्या सगळ्या मांडणीवरती आणि त्याच्या आधारे केलेल्या भाकितांवरती आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. दरवर्षीचे पर्जन्याचे आकडे आम्ही जमा करतो. राजकीय परिस्थिती काय आहे याचं आम्ही निरीक्षण करतो आणि त्याच्या आधारावरती अभ्यासांती असं लक्षात येतंय की ही जी मांडणी आहे आणि याच्या माध्यमातून जी भाकितं केल्या गेलेली आहेत ही अतिशय चुकीची भाकितं केल्या गेलेली आहेत. काही भाकितं शक्यतेच्या नियमामुळे खरी ठरण्याची शक्यता असते किंवा एकंदरच भाकितं करण्याचं कसब आणि राजकीय परिस्थितींचा थोडासा अभ्यास जर केला तर कोणीही माणसं अशा पद्धतीची भाकितं करू शकतात जी काही बाबतीत खरी ठरण्याची शक्यता असते. केवळ महाराजांकडे लिलावंती विद्या आहे किंवा वाघ घराण्यांकडे लिलावती नावाची विद्या आहे म्हणून त्यांना ही सगळं भाकितं कळतात, भूत भविष्य वर्तमान कळतं. अशा पद्धतीचं अंदाज लावणं हे खरं तर चुकीचं ठरेल. अशा पद्धतीची कुठलीही विद्या त्यांच्याकडे नाही आणि जर ती असेल तर त्यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आव्हान स्वीकारावं आणि ती विद्या त्यांच्याकडे आहे हे सिद्ध करावं. या निमित्ताने मात्र मी जनतेला, विशेषतः शेतकरी बांधवांना एक आवाहन करेन की कृपया या भाकितांवरती विश्वास ठेवू नका आणि या भाकितांच्या आधारे आपल्या पीक पाण्याचं नियोजन करू नका. शासनाच्या हवामान खात्याचे अंदाज आपण वापरा, त्या आधारावरती आपल्या पीक पाण्याचं नियोजन करा. विविध तज्ञांच्या मार्गदर्शनात आपण त्याचं नियोजन करावं. असल्या कुठल्याही भाकितांवरती विश्वास ठेवून स्वतःचं नुकसान करून घेऊ नये अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.